हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण स्वाध्याय 1.5 करणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे अतिशय सोपा. 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढील पैकी असेल. तर म्हणजे फक्त 2,02,000 याच्यातली संख्या आपल्याला ओळखायची. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. पहा, हे 20,200 आहे. ठीक आहे. आणि हे किती आहे? 2,02,000 आहे. ठीक आहे. ते 2,02,000. हे 2,00,000, हे 2,000 इथे आपल्याला भेटून जाईल. हे 22,000 आहे. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक सी अतिशय सोपा असा प्रश्न आहे. मी जास्त वेळ टाकत नाही. 2,02,000 कसे लिहायचे ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. त्याच्यामुळे अतिशय सोपा प्रश्न 2,02,000 विचारलं होतं. आपला पुढचा प्रश्न, या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? आता आपण 3 या संख्येतील स्थानिक किंमत जर आपल्याला पाहायची असेल, इथे 3ची किंमत किती असणार हे 3 लिहायचे. 3च्या समोर किती आकडे आहेत? 1 2 3 अंक आहेत, म्हणून त्याच्या समोर 3 झिरो लिहायचे. म्हणजे ह्या 3ची किंमत आहे आपल्याला 3,000. आणि अजून एक जागी आपल्याला पाहिलं तर इथं पण 3 आहे. ह्या 3ची किंमत किती आहे? 3. आणि ती कुठे लिहायची? आपल्याला शेवटी लिहायची, एकक स्थानी. आणि याच्यातला आता फरक काढायचा. आता 0 मधून 3 जात नाही, म्हणून आपण काय केलं? ह्या 300तून 1 कमी केलं, ते 299. आणि हा एक इथे दिला. 300तून 1 गेला 299, हा एक दिला. 10 मधून 3 गेले 7 आले. हे 9ला 9, इथं 9ला 9, आणि हे 2ला 2. म्हणजे आपलं उत्तर आलं 2,997 उत्तर आलं, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर मिळून जाईल. प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या उत्तर. पुढचा प्रश्न आहे 47,569 या संख्येतील दशसहस्त्र स्थानचा अंक कोणता? दशसहस्त्र पहा किती सोपा प्रश्न दिलेला आहे. दशसहस्त्र म्हणजे 10,000, इथं ब्रॅकेट मध्ये पण त्यांनी दिलेलं आहे. दशसहस्त्र म्हणजे 10,000. 10,000 स्थानचा अंक जर पाहिला इथे एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000, हे चारची किंमत आहे 40,000. मग इथं दशसहस्त्र म्हणजे 10,000 स्थानचा अंक कोणता आहे? तो पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. ठीक आहे. 4 हा अंक पर्याय क्रमांक सी मध्ये. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या. आणि काही प्रश्न फारच सोपे राहतात. ठीक आहे. पहिला दुसरा धडा तरी फार सोपा आहे, त्याच्यानंतर थोडस आपली लेवल ऑफ डिफिकल्टी वाढणार आहे. पुढचा प्रश्न 44,444 या संख्येतील दशक स्थानचा व सहस्र स्थानच्या अंकाची स्थानिक किमतीतील बेरीज, किंमतींची बेरीज ही आहे. बघा, स्थानिक किमतीची आहे, दर्शनी किमतीची आणि स्थानिक किमती याच्यामध्ये फरक आहे. सहस्र म्हणजे पहा इथं दिलेलं आहे, सहस्र म्हणजे 1000. 1 2 3 4. 4ची किंमत किती असणार? इथं 4,000 असणार. आणि दशक स्थानी एकक दशक, दशक स्थानी 4ची किंमत किती असणार आहे? 40. ठीक आहे. एकक दशक 4ची किंमत 40. अतिशय सोपे प्रश्न आहे, त्याचे उत्तर पण सोपे आहेत, लगेच भेटून जातील. कॅल्क्युलेशन जेव्हा मोठे असतील तिथे थोडंसं अवघड जाईल, पण काही प्रश्न फार सोपे राहतात नवोदयमध्ये, आणि त्याचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास करायचा, नाही तर निष्काळजीने आपले काय होतात, उत्तर चुकीचे येतात. आता याची बेरीज करायची का वजाबाकी? याची करायची बेरीज. आतापर्यंत आपण जास्त करून आपण वजाबाकीच पाहिली, पण इथं काय करायची आपल्याला? बेरीज. हे 0ला 0, हे 4ला 4, हे 0ला 0, हे 4ला 4, म्हणजे 4,040 आपलं उत्तर आलेलं आहे. 4,040 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर आहे. त्याच्यामुळे आपण टिक मार्क पर्याय क्रमांक बी ला करायचा. पुढचा प्रश्न आहे 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता? आपल्याला पहिले ही संख्या लिहून घेऊ. 56,00,000 म्हणजे 56,00,000. 84,000, 84 म्हणजे 84 काढायचे, 84,000. 321 ही आपण पहिली संख्या लिहून घेतली. आता इथं कोणते कोणते अंक पाहायचे? 8 आणि 3. 8 आणि 3 म्हणले तर पहा इथं 8 आहे आणि इथे 3 आहे. ह्या 8ची स्थानिक किंमत, 8च्या समोर 1 2 3 4 अंक आहेत, मग 1 2 3 4 अंक घेतले.
ह्या 3च्या समोर 1 2 अंक आहेत, हे 3 इथे लिहिले, म्हणजे याची किंमत आहे 300, ती लिहून टाकली आपण. वजाबाकी करायची आपल्याला. 0 मधून 0 गेला 0 0. आता 0 मधून 3 जात नाही, मग आपल्याला याच्यातून कमी होत नाही. ह्या दोन्ही मधून 80तला 1 कमी केला, हे झाले 79 आणि हा 1 इथं घेतला. 10 मधून 3 गेले, उत्तर येते 7. 9ला 9 आणि इथं 7ला 7, म्हणजे आपलं उत्तर आहे 79,700. पर्याय क्रमांक 79,700 हा पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल. पहा, अतिशय सोपं आहे. काय करायचं, 56,84,321 ही संख्या आपण पहिले लिहायची. याच्यात 8 आणि 3 यांच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला. मग 8ची किंमत इथं पाहिली तर 80,000 आहे, 3ची किंमत आहे 300. मग फरक म्हणलं तर ह्या दोघांची वजाबाकी करायची होती, आपण वजाबाकी केली, आपल्याला वजाबाकी आली 79,700 ही आपल्याला आले. ते पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. पहा, पुढचा पण प्रश्न सोपा आहे. बेसिक याच्यावरच आहे, पहिला दुसरा धडा. ठीक आहे. 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक मूल्य सर्वाधिक जास्त आहे? तर आपण जर इथं पाहिलं 18,700, आता आपण प्रत्येकाची जर स्थानिक किंमत पाहिली, 1 ची स्थानिक किंमत किती असणार? 1च्या समोर किती अंक आहेत? 1 2 3 4, 1 2 3 4. 8ची स्थानिक किंमत किती? 8 लिहिली आणि 8च्या समोर 3 अंक आहेत. 7ची स्थानिक किंमत, 7च्या समोर 2 अंक आहेत. 5च्या समोर 1 अंक आहे. 9 आणि ह्या तसा तसा 9. आता इथं बघितलं, 1 ची किंमत 10,000 आहे, ही 8,000 आहे, बाकीच्या सगळ्या छोट्या आहेत. आपल्याला माहित आहे सगळ्यात इकडची जी संख्या असते, जेवढं इकडे असेल तेवढीची संख्या मोठी असते. मग इथे 1 ची किंमत 10,000 आहे, पण आपल्या स्थानिक किंमत तिचं सर्वात जास्त मूल्य आहे आपलं पर्याय क्रमांक 1 मध्ये. दर्शनी किंमत म्हणलं असतं तर आपण दर्शनी किंमत 9 ही सगळ्यात जास्त घेतली असते. दर्शनी किंमत फक्त दर्शन दिसायला त्याचं, म्हणजे दिसायला किती आहेत? 9 आहे. दर्शनी किंमत म्हणजे दिसायला किती आहे, आणि स्थानिक किंमत म्हणजे त्याच्यासमोर किती अंक आहेत. जेवढे जास्त अंक असतात तेवढी ती संख्या मोठी असते. त्याच्यामुळे अतिशय सोपं असं उत्तर होतं. अजून एक त्याचं उत्तर आपल्याला मिळून गेलं. 7वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला ह्या स्वाध्यायामधला. 9, 8 आणि 0 या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाची पुनरावृत्ती करण्याची अनुमती नसेल, म्हणजे अंक डबल डबल लिहायचा नाही, किती 3 अंकी संख्या बनवता येतील? आपल्या 3 अंकी संख्या बनवायच्या. कोणत्या कोणत्या अंकापासून? 8, 9, 8 आणि 0 याच्यापासून 3 अंकी संख्या बनवायच्या आहेत, आणि अंक पुन्हा पुन्हा येऊ नये. मग आपण पहिली संख्या बनवू. 9 पासून बनवलं तर 980 होतात. दुसरी संख्या 908 बनवता येईल. ठीक आहे, 9 पासून 2च संख्या बनवता येईल. अजून बनवता येईल का? 999 पण बनवतात, पण इथं अंकाची पुनरावृत्ती होते, म्हणजे पुन्हा पुन्हा अंक येतो. म्हणून पुन्हा पुन्हा न जर यायचं असेल तर हे 2च अंक बनतात. त्याच्यानंतर 8 पासून 890 तिसरी आणि 809 हे अंक बनतात. आणि जर आपण पाहिलं 0 पासून 089 आणि 098, पण जर आपण इथं पाहिलं हे 3 अंकी नाहीच, हे 89 ही संख्या झाली आणि ही 98 झाली, कारण इकडे लिहिले 0 तर त्याचा काही फायदा नसतो. ठीक आहे, ते 2 अंकीच गृहीत धरल्या जाते. पण हे 3 अंकी आहेत का? नाही आहे. 3 अंकी 1 2 3 4च आहे. ह्या खालच्या दोन्ही संख्या 3 अंकी होत नाहीत. 8 पासून 2 संख्या तयार झाल्या, 9 पासून 2. 0 पासून 2 संख्या तयार होत नाही, कारण 0 जर सुरुवातीला लिहिला तर ते काय होणार आहे? ती 2 अंकी, कारण सुरुवातीचा 0 जर असेल तर त्याला गृहीत धरल्या जात नाही आणि बाकीचे 2 अंकीच तयार होते. आपल्याला सांगितलं इथं 3 अंकी संख्या आहेत. किती 3 अंकी संख्या बनवता येतात? तर 3 अंकी संख्या फक्त आपल्याला 4 बनवता येतात, म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 आपलं हे उत्तर राहणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा अतिशय सोपा आपला सराव संच होता, तो संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.